फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी आणखी एक ट्विस्ट आलाय। दीपाली निंबाळकर या मुलीचा पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी फलटणमधील आत्महत्या केलेल्या डॉक्टरवर राजकीय दबाव होता अशी शंका असल्याचा आरोप साताऱ्यामधील पानसगणे या कुटुंबियाने केलेला आहे। 17 ऑगस्ट 2025 रोजी दीपालीनं आत्महत्या केल्याचा फोन तिच्या आईवडिलांना आला। नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर दीपालीनं गळफास लावून घेतला असं सासरच्या लोकांनी सांगितलं। मात्र दीपालीची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप पानसगणे या कुटुंबियांचा आहे। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरनंच दीपाली निंबाळकरांचा पोस्टमॉर्टम अहवाल तयार केला होता। सातारा जिल्ह्यातील एक कुटुंब आता आपल्या सोबत आहे। या कुटुंबाचा असा आरोप आहे की माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या आहे। नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी देखील आता आपल्या सोबत कुटुंब आहे। नेमकं काय प्रकरण आहे? तुमच्या मुलीची आत्महत्या कधी झालेली होती आणि काय नेमकं घटना आहे? माझ्या मुलीचं 17 ऑगस्टला आम्हाला फोन आला तिच्या घरून, तिच्या नवऱ्याचा, की माझी मुलगी दीपाली खूप सिरियस आहे, ती चक्कर येऊन पडली आणि बेशुद्ध झाली, तिला राऊत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळे या, सिरियस आहे ती। म्हणून आम्ही लगेच गेलो आम्ही तिथं। तर तिथं गेल्यानंतर ना आमचे जावई आम्हाला भेटलेच नाहीत आणि तिच्या चुलत दिरांनी म्हणजे जावयांच्या चुलत भावाने आम्हाला डायरेक्ट सरकारी हॉस्पिटलला नेलं आणि तिथे गेल्यावरती त्यांनी आम्हाला सांगितलं अजिंक्यच्या आणि दीपालीची किरकोळ कारणावरून भांडण झालं आणि दीपालीनी फास लावून घेतला। पण आणि तिची डायरेक्ट आम्हाला बॉडी दाखवली, पण मला हे खरं वाटत नाही। तिने फास घेतला होता, मग यांनी बॉडी सोडायच नव्हती पाहिजे ना। तिथल्या त्या पोलीस पाटलांना वगैरे कुणालाही न कळवता त्यांनी बॉडी सोडवली आणि दवाखान्यात आणली। आणि तुमचा आरोप काय नक्की? नाही म्हणून तर म्हणते ना मी, यांनी काहीतरी माझ्या मुलीची ही आत्महत्या नाहीच केली, तिने तिचा हा खून केलाय, घातपात केलाय तिचा। मग कोणाचा दबाव आहे? दबाव कोणाचा आहे मी नक्की सांगू शकत नाही तुम्हाला, पण हे झालंय एवढं नक्की। आणि हे तिने पीएमचे रिपोर्ट जे आहेत ना, ते आधीपासूनच आम्हाला संशय होता की ते खरे नाहीत। पण हे जेव्हा 4 दिवसापूर्वी महिला डॉक्टरांचे प्रकरण पुढे आलं, तेव्हा आम्हाला असं वाटू लागलं की माझ्या मुलीच्या पीएमच्या रिपोर्टवर त्या डॉक्टरांच्या सह्या आहेत, त्यांनीच ते पीएम रिपोर्ट केलते। त्याच्यामुळे मला आता असं वाटतंय की आपल्या पण मुलीचं असंच झालेलं, पीएमचे रिपोर्ट बदललेले आहेत। आपल्यासोबत त्यांचे मुलीचे वडील देखील आहेत। नेमकं काय प्रकरण आहे आणि तुमचा जो आरोप आहे ते सांगतायत की पीएम रिपोर्ट बदललेला आहे, नेमकं काय प्रकरण आहे? मेन आता जे लेडीज डॉक्टर जे फलटणचे त्यांच्या बाबत जी घटना घडली, तर माझं असं म्हणणं आहे की ते आपल्या माझ्या बी कन्येचं सुसाईड झालं, तेव्हा लेडीज डॉक्टरांनीच ती म्हणजे पीएमचे रिपोर्ट बनवले होते। आमचं आम्हाला असं संशय वाटतोय की ते पीएमचे रिपोर्ट त्यांनीच बनवले होते ना, की त्यांच्यावर कोणीतरी दबाव आणून आमचे पीएमचे रिपोर्ट खोटे केले असावे। महिला डॉक्टर प्रकरण, आत्महत्याचं जे प्रकरण आहे त्याला वेगळं वळण लागल्याचं देखील पाहायला मिळते। नेमकं या कुटुंबाची देखील मागणी काय आहे, त्यांचं म्हणणं देखील काय आहे हे देखील आपण जाणून घेतलं। त्याचबरोबर नेमकं पोलीस अधीक्षकांना जे भेटलेले आहेत, नेमकं काय पोलीस कारवाई करतायत किंवा काय भूमिका मांडतायत हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।